मित्रांनो, लॉकडाऊन थोडासा लांबला आहे आणि आपण सगळेच आपल्या नेहमीच्या रुटीनकडे, दिनचर्येकडे जायला उत्सुक आहोत. पण एक प्रकारे हा जो स्वल्पविराम म्हणा किंवा अर्धविराम म्हणा जो आलेला आहे, आपल्याला एक संधी सुद्धा आहे. आपल्या आजूबाजूला जी नाती आहेत, आपलं व्यक्तिमत्व आहे, त्यात काय बदल करता येईल, त्यात एक नवीन काय ऊर्जा आणता येईल, हे जाणून घ्यायला. आणि सध्या नवरा-बायको हम तुम एक घर में बंद अशी परिस्थिती आलेली असल्यामुळे इंटरनेटवर याबद्दल बरेच विनोदही आलेत. त्यामुळे सहजीवन, त्यातली मजा, त्यातनं होणाऱ्या कुरबुरी सगळंच भरपूर अनुभवायला मिळत असेल. तर याच्याबद्दल आपण गप्पा मारणार आहोत डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याबरोबर. ते प्रख्यात मनोविकार तज्ञ आहेत आणि डॉक्टरांची खासियत ही आहे की कितीही गुंतागुंतीचा विषय असला तरी ते अगदी सोपा करून सांगतात. आणि मुख्य म्हणजे केवळ तात्विक पातळीवरनं न बोलता नेमकं आपण करू काय शकतो हेही ते सांगतात. त्यामुळे खूप उत्सुक आहे मी याच्याबद्दल त्यांच्याशी बोलायला. तर डॉक्टर, मला तुम्हाला एक विचारायचं होतं की आपला मोबाईल फोन जेव्हा थोडासा गणतो किंवा हँग होतो किंवा लॅपटॉप चालत नाही, तेव्हा आपण पहिली भारतीय प्रतिक्रिया असते की चला त्याला रिस्टार्ट करूया आपण किंवा त्याचं सॉफ्टवेअर अपडेट करूया, त्याला रिफ्रेश करूया. असं काही हे थोडंसं लग्नाच्या बाबतीत सोय आहे का हो आपल्या शास्त्रामध्ये? हा आहे ना. म्हणजे काय आहे, गोष्ट फ्रेश ठेवायची असेल तर तिला मध्ये मध्ये रिफ्रेश करत राहावंच लागतं. कारण म्हणजे भाज्यांवरती सुद्धा पाणी मारावंच लागतं. भिंत बांधली तर ते सिमेंट कॉन्क्रीट नीट बसायला पाहिजे म्हणून सुद्धा फ्रेश करायला पाणी मारावंच लागतं. तर कॉम्प्युटर पासून माणसांपर्यंत प्रत्येकाला रिफ्रेश होण्याची गरज आहे. आणि बऱ्याच वेळेला कसं असतं नात्यांमध्ये, की अतिपरिचयात अवज्ञा होऊच शकते ना, जेव्हा माणसं एकमेकांच्या बरोबर राहतात. या लॉकडाऊन मध्ये तसंच झालं, की आपण सगळे खूप जास्त एकमेकांच्या जवळ आलो. तर असं नाही की आपला स्वीकार पती पत्नीच्या नात्याचा काही फार प्रॉब्लेमॅटिक होता. जिथे होता तिथे होता, पण जिथे नव्हता तिकडे आपण त्याच्याबद्दल पहिल्यांदा बोलू. तर असं नाही की तो स्वीकार काही त्रासदायक होता आधीपासून, पण कसं होतं की फ्री स्पेस आपल्याला मिळत होती. म्हणजे प्रत्येक नात्याला एक फ्री स्पेस लागते ना. नवरा बायकोच्या नात्याला सुद्धा नवरा आणि बायकोने वेगळं वेगळं स्वतःचं आयुष्य जगणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. सर्वच नात्यांसाठी ती आहे. तर ते आपल्याला जगता येत होतं. नवरा त्याच्या कामाला जायचा, बायको तिची कामं करायची. आता काय झालं या लॉकडाऊनच्या काळामध्ये, की दोघांचाही जो फिजिकल स्पेस होता, तो एकत्र झाला घराघरांच्या मध्ये. आणि त्यामुळं असं आपल्याला वाटलं, की अरे ज्या गोष्टी आपण ना म्हणजे सकाळी अंघोळ केल्यानंतर तो नवरा जो आहे तो समजा टॉवेल योग्य ठिकाणी टाकत नाही आणि तो बेडवरतीच टाकून गेलेला आहे. तर ते एकदाच व्हायचं आणि जेव्हा ती उचलायला जायची त्यावेळेला तो नसायचा. त्यामुळे ती कुरबुर मनातल्या मनातच व्हायची. पण आता टॉवेल, नॅपकिन, रुमाल अशा अनेक गोष्टी तिच्या समोरच दर 15 मिनिटाच्या अंतराने जर व्हायला लागल्या, तर मग अर्थातच तिची प्रतिक्रिया ही जास्त येणार ना. त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे, की याचा अर्थ काय आहे? शिकायचं काय? कोणत्याही नात्याला ना एक पर्सनल स्पेस ठेवायची असते. आपण ना कितीही जरी जरी एकमेकांचे किंवा काव्यमय भाषेमध्ये एकरूप, अद्वैत, अभिन्न, अमुक-ढमुक जरी असलो, म्हणजे तसे क्षण येऊ शकतात हां नात्यांमध्ये. पण हे काही कायमचं नाहीये हां. कायमचं जर नातं सियामीज ट्विन्स सारखं सततच जोडलेलं राहायला लागलं, तर गडबड होणार त्या नात्याच्या व्यवहारामध्ये. म्हणून प्रायव्हेट स्पेसचा अधिकार नवरा-बायकोच्या नात्याला आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं, दोघांची प्रायव्हेट स्पेस आहे आणि ते समजा असे 2 वर्तुळ आहेत आणि हे त्यांची सामायिक स्पेस आहे दोघांच्या मधली. ती अशी वाढली पाहिजे. पण त्यांची जी प्रायव्हेट स्पेस आहे ती राहिली पाहिजे. आणि मग जी सामायिक स्पेस आहे जिच्याबद्दल आपण बोलू, ती आपल्याला सतत रिफ्रेश करायला लागते. ही जी सामायिक स्पेस आहे ना, त्या सामायिक स्पेसला रिफ्रेशमेंट का लागते? कारण ना तिथं रुटीन होतं. हं. म्हणजे त्या स्टेजवरती नात्याचं एक रुटीन तयार होतं. म्हणजे लग्न झालं की मुलं व्हायच्या आधीचं एक रुटीन असतं. मग मुलं झाली की ते लहान असतानाचं एक रुटीन असतं. मुलं वाढली आणि स्वतःच्या पायावरती उभी राहिली की एक रुटीन. सो द रुटीन चेंजेस. ओके, बट देअर इज अ रुटीन. आणि ते जे रुटीन असतं ना, ते या कॉमन स्पेस मधलं रुटीन असतं. त्यामुळं त्या रुटीन जेव्हा येतं तेव्हा रिफ्रेशमेंटची गरज लागते.
म्हणून ती रिफ्रेशमेंट आपण किती क्रिएटिव्हली करू शकू, ही गोष्ट नात्यासाठी फार महत्वाची राहते. म्हणजे काही लोक जे असतात ते रिफ्रेश करण्याचे सुद्धा तेच पर्याय वापरतात. म्हणजे लग्न झाल्या झाल्या तुम्ही काय अगदी पूर्वीच्या काळापासून वेळी गजरा वगैरे आणायचे, आताच्या काळामध्ये काय खूप छान वेगळी फुलं आणत असतील, हा, व फ्लोरिस्ट कडे जाऊन फुलं आणत असतील. पण ते फुलं आणणं म्हणजे काय, एकच नाहीये ते, तुम्ही आयुष्यावर फुलं नाही आणायची आहेत. हा, तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं केलं पाहिजे ना. आणि नात्यामध्ये कसं असतं की ही जी क्रिएटिव्हिटी आहे ही काही प्रत्येक वेळी वस्तूंमध्ये नसते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे यू डोंट रिक्वायर रिफ्रेश होण्यासाठी प्रत्येक वेळेला काही वस्तू लागतात असं नाही. म्हणजे ती ना एक सिंबॉलिक सुद्धा असते ती रिफ्रेशमेंट. म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्ही नवरा बायकोने एकत्र कॉफी पिणं ही सुद्धा पुरेशी रिफ्रेशिंग गोष्ट असू शकते. तुम्ही तो वेळ कसा घालवता ना, त्याला खूप महत्व आहे. म्हणजे त्या वेळेला तुम्ही काय करता, तुम्ही काय बोलता. बरं, तुम्ही बोललाही नाहीत तरी चालेल, पण एकमेकांचा सहवास अनुभवता का, तर त्याच्यासाठी ती रिफ्रेशिंग गोष्ट आहे. म्हणून त्या रिफ्रेशिंग गोष्टी ना माणसांनी शोधत राहायला पाहिजे. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, ती आणि तिचा नवरा त्याने घरामध्ये छानशी बाग केली. या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांना असं दिसलं की एकत्र बागेमध्ये काम करायचे. पूर्वी ते करू नाही शकायचे कारण ते एकमेकांच्या कामाला जायचे. आता त्यांनी काय केलं, सकाळचा जो काय अर्धा पाऊण तास असेल ते एकत्र त्या सगळ्या कुंड्या जे काय झाड आहेत, तो त्यांचा ना तो कॉमन टाइम रिफ्रेश झाला बघा. त्याच्यातून ते बॉन्डिंग तयार होतं आणि तिथे आपल्याला आपली जी कल्पकता आहे ना, आपण ना क्रिएटिव्हिटीला असं म्हणजे कवी, लेखक, नाटककार त्यांची आर्टिस्ट त्यांची एक वेगळी क्रिएटिव्हिटी. आपली क्रिएटिव्हिटी काय आहे? नात्यांमधले पर्याय शोधण्याची क्रिएटिव्हिटी. आपण नात्यांमध्ये कुठल्या तऱ्हेने पर्याय शोधणार आहोत. मग एकत्र सुद्धा काय करणार आहोत, कारण ही कॉमन स्पेस आहे. आणि वेगळे वेगळे प्रत्येकाच्या स्पेसमध्ये आपण काय करणार. आणि ह्याचं ना सामंजस्य जर असेल तर नातं रिफ्रेश राहतं. म्हणजे एक मला आयटी मध्ये काम करणारा एक मी या सगळ्या लोकांशी बोलत असतो ना, तर आयटीत काम करणारा एक माणूस बरं का. तर तो आता घरातच 2 महिने, बायको पण घरात. मग त्यानं काय केलं, त्याने त्याच्या रूमचा खोलीचा एक कोपरा हा तो म्हणाला धिस इज माय ऑफिस. त्याने ऑफिसची स्पेस तयार केली आपल्या घरातच. आणि त्याने त्या सगळ्या घरच्या लोकांना, बायकोला विश्वासात घेतलं. तो म्हणाला की बघ किती चांगलं आहे की मी पटकन हजर असेन आता, हं, पण मला तू ऑफिसच्या वेळामध्ये स्वातंत्र्य दे. मग त्या ऑफिसच्या स्पेसमध्ये तुम्ही येऊ नका, म्हणजे मनाने येऊ नका, शरीराने येऊ नका. तिथं मी काम करतो. तुला माझी गरज कधी लागणार आहे ते तू मला सांग. मग ती म्हणायची, अच्छा तू 9ला काम करतोयस, सुरू करतोयस ना, 1च्या सुमारास ये बरं का ऑफिस बाहेर. मग आपल्याला अमुक अमुक करायचं. त्याने ना इतकं छान पर्सनल स्पेस स्वतःची आणि कॉमन स्पेस, हे ना तुम्ही जर सहकार्याने केलं, एकमेकांना सांगून केलं, आणि मुख्य म्हणजे ना त्यामध्ये काय आहे, अरे नवरा बायकोच्या नात्यामधला मला असं दिसून आलंय अगदी वैयक्तिक अनुभवासकट, सगळ्यात मोठ्या अडचणीचा भाग कुठला येतो, तर आपले स्टिरिओटाइप्स येतात. म्हणजे मेल आणि फिमेल स्टिरिओटाइप्स आहेत ना, म्हणजे प्रतिमा, रूढ पुरुष प्रतिमा आणि रूढ स्त्री प्रतिमा, हा त्या रिफ्रेशिंगच्या मधला मोठा अडसर आहे. कारण तो जिथे जिथे वर येतो त्या रूढ तिथे प्रतिमा गडबड होते. म्हणताय, त्या हम्म. समाजाने ठरवलेल्या असतात आणि आपल्यात उतरतात का आपले पूर्वग्रह असतात, किंवा काय, कसं ओळखायचं आहे? हो, अरे दोन्ही असतं चिन्मय. म्हणजे याच्यामध्ये कसं असतं, समाज म्हणजे काय, कल्चर. तो कल्चर जे आहे तो आपला भाग टाकतच त्या रूढ प्रतिमांच्या मध्ये. पुन्हा त्याच्यात आपल्या नर्चरचाही भाग असतो. नर्चर म्हणजे संस्कार. म्हणजे कल्चर बरोबरच नर्चरचा पण भाग असतो. नर्चरचा भाग काय असतो की मी माझ्या घरामध्ये किती मेल आणि फिमेल स्टिरिओटाईप खूप घट्ट पाहिले आहेत. मी समजा ते पाहिलं नसतील, म्हणजे माझ्या घरामध्ये अतिशय मोकळं वातावरण असेल. मोकळं म्हणजे काय ते डिफाईन करतो, की घरातल्या कामांची जी वाटणी आहे, ती वाटणी जेंडर बेस्ड, म्हणजे स्त्री आहे का पुरुष आहे अशी होत नाही. तर ज्याला स्किल आहे किंवा एक्सपर्टाईज आहे, ज्याच्याकडे वेळ आहे, जे स्किल पाहिजे,
एक्सपर्टाईज पाहिजे आणि ज्याला आवड आहे, हं. नाही का. म्हणजे इंटरेस्ट, टाइम अँड कॉम्पिटन्सी या 3 गोष्टींच्या वरून जिथं हे डिस्ट्रीब्युशन ठरतं, ओके, त्याला मी मोकळं वातावरण म्हणतो. हं. तर अशा तऱ्हेचे संस्कार घेऊन आलेला मुलगा असेल, मुलगी असेल, तर पुन्हा त्यांची एक दृष्टी असते. म्हणजे त्याच्यामध्ये कल्चर आलं, त्याच्यामध्ये नर्चर आलं आणि मग त्याच्यामध्ये नेचरही आलं. नेचर म्हणजे काय? अंगभूत स्वभाव पडाला. मग अंगभूत स्वभाव कुठला? तर काही माणसं बहिर्मुख असतात, काही माणसं अंतर्मुख असतात. सो इंट्रोव्हर्जन, एक्स्ट्रोव्हर्जन त्याच्यातलं आलं. काही माणसं असतात ती स्टिकलर टू डिटेल्स असतात, ऑब्सेसिव्ह असतात, काटेकोर असतात. काही माणसं असतात ती अत्यंत ढगळपगळ असतात. म्हणजे हा त्या माणसाच्या अंगभूत स्वभावाचा पण भाग आहे. हं. म्हणजे तुझ्या असं लक्षात येईल की प्रत्येक नात्याच्या मागे नेचर, नर्चर आणि कल्चर असे तिन्ही येणार. आणि पुन्हा त्यातला चौथा भाग असा आहे की या तिघांचं डिस्ट्रीब्युशन त्या व्यक्तीमध्ये कसं होणार याचं एक युनिकनेस आहे. म्हणजे तो आपल्या फिंगरप्रिंट सारखा, आपल्या पापण्या, आपल्या बाहुल्यांसारखा, प्युपिल सारखा, इट इज युनिक. सो वी कॅन से नेचर, नर्चर, कल्चर आणि सिग्नेचर. हं. सिग्नेचर म्हणजे सही, माझा युनिकनेस. हे ह्या लोकांचे वेगळे असणार, म्हणजे नवऱ्याचं पण आणि बायकोचं पण ऑब्व्हियसली. पत्रिका बित्रिका लोक जे बघतात, म्हणजे त्याच्यामधून माहिती कोणाला पाहिजे असते किंवा स्थळाची माहिती आपण काढतो. म्हणजे काय करतो आपण? नेचर, नर्चर, कल्चर मधलं जे मुद्दे आहेत ते बघतो, ठीक आहे. आणि मग आपण त्याच्यावरून अनुमान काढतो की यार हे जमण्यासारखं आहे. किंवा अगदी लव्ह मॅरेज मध्ये सुद्धा ते दोघे जण काय करतात, ते नेचर, नर्चर, कल्चर मधलेच मुद्दे आणि ते तुझ्या आणि माझ्या युनिकनेस मध्ये फिट होत आहेत का नाही हं. हे आपण बघतो. आता ना एक भाग स्टिरियोटाईपचा आहे, तो आपण पूर्ण करू आणि मग माझ्या पुढच्या मुद्द्याकडे मी जातो. तर या स्टिरियोटाईप्समुळे काय होतं की स्टिरियोटाईप्समुळे ना कॉमन स्पेस नीट वापरली जाते, ना पर्सनल स्पेस नीट वापरली जाते. हं. ते स्टिरियोटाईप्स हे तिथे मध्ये येतात. बरं ना, त्याची जाणीव आपल्याला असणं ही गोष्ट मी खूप चांगली समजतो. ते डायरेक्टली मोडा, तोडा वगैरे असं काही मी म्हणत नाही. कमी करण्याचा प्रयत्न जरूर करा. कारण एकदमच ते जातील असं नाहीये ना. नेचर, नर्चर, कल्चरची गाठ जर इतकी घट्ट असेल, तर ती कशी जाईल एका रात्रीत? पण दोघांनी टीम म्हणून प्रयत्न करावेत. म्हणजे एक कपल आहे माझ्या ओळखीचं. दोघेही चांगली नोकरी करतात. दोघे व्यवस्थित अगदी छान पदावरती आहेत. आणि त्यांच्या घरामध्ये दोघेच जण राहतात. तर ते हे सगळं पाळतात. हं. आणि छान पाळतात. म्हणजे तो सकाळी उठून दूध घेतो, दूध तापवतो, पहिला चहा करतो वगैरे. हां. ती त्यांचे सगळे फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स ती बघते, वगैरे, वगैरे. म्हणजे ते स्टिरियोटाइप्सच्या बाहेर. पण त्याचे किंवा तिचे आई-वडील जेव्हा राहायला येणार असतात त्यांच्याकडे, हं, त्यावेळेला हे सगळं बदलतं. हां, म्हणजे म्हणजे काय होतं, तर मग तो तिला सांगतो, की "ए, माझे आई-बाबा राहायला येणार आहेत, तर त्यांच्या समोर ना मी जरा बेसिन वगैरे साफ नाही करणार हां. तर ते गेल्यावरती करेन मी ते परत साफ." असं तो सांगतो. किंवा तिची आई-वडील येणार असले तरी ती त्याला सांगते, हां, की "तू तेव्हा भांडी घासू नको हां, ते नंतर मला ओरडतात, की तू जावयाकडून काम काय करून घेतेस." हां, आता ना माझं म्हणणं असं असं आहे, की हे असं होणार आहे तुमच्या आणि माझ्या आयुष्यात. ओके. म्हणजे आपल्याला या सगळ्या पिढ्यांच्याकडे बघताना त्यांचंही नेचर, नर्चर, कल्चर समजून घ्यायला पाहिजे ना. हं. आणि त्याच्यातून आपल्याला मार्ग काढत पण आपल्याला शेवटी या स्टिरियोटाइप्स मधनं बाहेर पडायचं आहे. हे रिफ्रेश होण्यामागचं महत्वाचा भाग आहे. हे रिफ्रेश होण्याच्या मध्ये तो भाग, आणि हा भाग जो आहे ना, हे स्टिरियोटाइप्स थेट सेक्शुअलिटी पर्यंत भिडतात. हे फक्त या बाकीच्या सगळ्या सवयींच्या मध्ये तर असतातच, पण त्याच्यापुरते ते मर्यादित नाहीये. सेक्शुअलिटीकडे, सेक्शुअल रिलेशनशिपकडे, फिजिकल प्लेजरकडे माणसं जर स्टिरियोटाईपने बघायला लागली तर तो मोठा प्रॉब्लेम आहे. आणि तो अनसेड प्रॉब्लेम असतो खूप वेळेला नात्यांच्या मध्ये. कारण माणसं बाकीच्या सगळ्या ठिकाणी पुरोगामित्वाचा आणि प्रोग्रेसिव्हनेसचा प्रयत्न करतात, बट बारिंग देअर सेक्शुअलिटी तिथे माणसं इक्वॅलिटी नाही पाळत. इक्वॅलिटी याचा अर्थ की एकमेकांच्या शरीराबद्दलचा आदर,
एकमेकांच्या मनाबद्दलचा आदर, प्रत्येक माणसाच्या भावनिक आणि शारीरिक गरजा वेगवेगळ्या आहेत. या गरजा आपण एकरूप करता येतील का आपल्याला? दोघांच्याही गरजांचा आपल्याला एक व्यवस्थितपणे असा एक गुच्छ तयार करता येईल का? प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत, हेतू वेगळे, तर त्याचा एक छान गुच्छ त्या सर्व फुलांचा आपल्याला तयार करता येईल का? तो आपल्या नात्याच्या फ्लॉवर पॉट मध्ये नीट मांडून ठेवता येईल का आपल्याला? मग त्याच्यावरती रिफ्रेश करू, त्याच्यावरती स्प्रे मारू मध्ये मध्ये रिफ्रेश करायला, की ज्या वेळेला नवरा आणि बायको नात्यामध्ये येतात ना, किंवा स्त्री आणि पुरुष नात्यामध्ये येतात, अगदी नवरा बायको काळ, ते प्रियकर प्रेयसी असतील, काही असतील, लिव्ह इन मध्ये राहणारे असतील, त्यांचं भले कायद्याने लग्न झालेलं पण नसेल, तर त्या सगळ्याच्याही मध्ये महत्वाचा भाग काय आहे? देर इज नेव्हर अ परफेक्ट रिलेशनशिप. म्हणजे नवरा आणि बायकोचं नातं हे परिपूर्ण जात्याच असेल का? नाही. दोन माणसं नवीन आहेत. नवीन असलेली माणसं एकत्र राहायला आली, ती जात्याच परिपूर्ण कशी असतील? परिपूर्णतेचे क्षण असतील, एकरूपतेचे क्षण असतील. ते क्षण वाढवायचा प्रयत्न करायचा का? हो. परिपूर्णतेचे क्षण वाढवायचा प्रयत्न करायचा, एकरूपतेचे क्षण वाढवायचा प्रयत्न करायचा, अनुभव वाढवायचा प्रयत्न करायचा. पण माझं नातं परफेक्ट, आयडियल, आणि आपल्याकडे त्या समाजामध्ये सुद्धा आयडियल लग्नाचा हे आहे बरं का. तर समाजाच्या कल्पना अगदीच ढोबळ आहेत. हं. म्हणजे या दोघांचं व्यवस्थित लग्न झालं, पैसे बिशे व्यवस्थित मिळत आहेत, योग्य वेळी मुलं झाली, मुलं चांगली वाढतात, चालत चला ढाब. त्या अत्यंत ढोबळ आहेत. त्याच्यात आपण नको पडूया. आपण या दोघांच्या मध्ये पडूया. म्हणजे ही जी दोन माणसं जी आहेत ना, त्यांनी सतत ह्या नात्याकडे कसं बघावं? तर त्यांनी या नात्याकडे असं बघावं, की आम्ही दोघे वेगळे आहोत, पण आमच्यामध्ये काही समानता आहे. त्याचप्रमाणे आमच्यामध्ये काही भिन्नता आहेत. म्हणजे काही साम्य आहेत, काही भिन्नता आहेत आमच्यामध्ये. पण ना, या सगळ्या आम्हाला स्वतःवरती किंवा दुसऱ्यावरती कुठलाही सेल्फ वर्थला ते न लावता मला स्वीकारायचंय. म्हणजे मला काय म्हणायचंय, की ना, मला समजा स्वयंपाक चांगला येतो. समजा मी पुरुष आहे आणि मला स्वयंपाक खूप चांगला आहे. तर ना मी त्याचा आनंद घेतला पाहिजे. मी घरामध्ये स्वयंपाक केला पाहिजे. बरोबर? पण ना मी तुला येत नाही बघ आणि मला किती चांगला येतो हे नाही म्हटलं पाहिजे. हं. मला स्वयंपाक छान येतो. ओके. किंवा माझी पत्नी असेल ना, ती ना सगळ्या माझ्या गुंतवणुकी फार सुंदर बघते. आणि ती शी इज फिनॅन्शियली शी इज व्हेरी एफिशियंट. तर तिनं ते सगळं केलं पाहिजे. पण तिनं मला 10 वेळा सुनवायला नाही पाहिजे. हां, बघ तुझा पैसा ना मी आहे म्हणून असा वापरला जातोय. नाहीतर तू ना स्वभावाचा उधळ्या आणि तुमच्या घरात तर सगळे तसेच, इत्यादी, इत्यादी, इत्यादी. म्हणजे आपण रागावलो की एका दगडात खूप पक्षी मारतो. हं, तर विशेषतः नवरा-बायकोच्या भांडणामध्ये तर हे सततच आपलं होत असतं. सो द पॉइंट इज की देयर इज नो परफेक्ट रिलेशनशिप, बट देयर इज अ इफेक्टिव्ह रिलेशनशिप. इट कॅन हॅव मोमेंट्स ऑफ परफेक्शन. इट कॅन हॅव मोमेंट्स ऑफ युनिटी, म्हणजे अगदी अद्वैत वगैरे, वगैरे, वगैरे असेल, क्षण असतील. पण याचा अर्थ असा नाही की याच्या आपली भांडणं होणार नाही. होत इतकी भांडणं. म्हणजे भांडणं हा तर कधी-कधी प्राणवायूच आहे. म्हणजे त्यामुळं भांडणामुळं मानसिक अँटीबॉडी वाढतात. हं. तर त्याच्यामुळं भांडण करू नये असं अजिबात नाही. पण भांडणं मिटवता आली पाहिजेत. मिटवता म्हणजे मनःपूर्वक मिटवता आली पाहिजे. की अरे या भांडणातून मी काय घेतलं आणि पुढे गेलो. काही-काही कपल्स मी पाहिलीत, की ते मी आणि माझी बायको सुद्धा म्हणजे आम्ही असं नेहमीच ठरवलेलं इतक्या वर्षात, की आपलं भांडण मतभेद झाले तर तो 24 तासाच्या पुढे नाही गेला पाहिजे. म्हणजे सहसा रात्रीच भांडलं की बरं असतं मग. म्हणजे दुसरा दिवस होईपर्यंत मध्ये झोपेत वेळ जातो अर्धा, आणि त्यामुळे दुसरा दिवस तुम्हाला विदाऊट भांडणाचा पुढे सुरू करता येतो. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, की तुम्ही भांडा, मतभेद करा आणि त्या वेळेला आपापल्या स्वभावाप्रमाणे भांडतील ना माणसं. म्हणजे एक्स्ट्रोव्हर्ट असेल तर तो अगदी जाम लाखोली वगैरे वाहील, जुन्या गोष्टी काढेल. इंट्रोव्हर्ट असेल माणूस तर तो गुस्सात बसेल, एकटाच बसेल. भांडणाच्या स्टाईल असतात लोकांच्या. तर आणि नवरा बायकोच्या स्टाईल वेगळ्या वेगळ्या पण असतात. तर भांडा म्हणजे भांडा सौख्य बरे, काही प्रॉब्लेम नाही. मिटवा. आणि भांडण हा ना माझ्या अहंकाराचा मुद्दा नाही बनला. भांडणामध्ये प्रॉब्लेम नाहीये बघा. भांडण जेव्हा अहंकाराला जोडलं जातं ना तो प्रॉब्लेम.
म्हणजे या वेळेला या व्यक्तीला हे असं करायची जरूरच का होती, ह्याने असं का केले, मग त्यामुळे माझा माणूस म्हणूनचा किती मोठा अपमान झाला, त्यामुळं माझी कधी भरून न येणारी हानी कशी झाली. आली सुरुवात. मग गडबड झाली. काय केलं तुम्ही, ते सेल्फला जोडलं. मी जे म्हणत होतो ते, हे मी उदाहरणामध्ये सांगतोय आता, की भांडण का लांबतं, कारण आपण ते कुठेतरी सेल्फ वर्थला लावतो. म्हणजे आयदर सेल्फ वर्थला लावतो किंवा अदर्स वर्थला लावतो. त्यामुळे भांडण सौख्य बरे कधी होतं, की मतभेद मतभेदाच्या ठिकाणी त्यातून शिकायचं. कुठला मतभेद असा महत्वाचा नाही. आणि ज्या मतभेदाच्या बरोबर राहता येते त्या मतभेदाच्या बरोबर राहायचं. हम्म. हा, कारण ते फार महत्वाचं आहे. मी नाडकर्णी आहे ना, म्हणजे मी मासे खाणार आहे आणि माझी पत्नी जी आहे ती पूर्णपणे शाकाहारी. म्हणजे एक सवयींच्या मध्ये आमच्या इतका मोठा फरक आहे. म्हणजे ती अशा घरातून आलेली आहे की ज्यांच्या घरी केक मधलं अंड पण नसायचं. हं. आणि माझ्या घरी हे मत्स्याहार वगैरे फारच जास्त प्रिय वगैरे, अशी सगळी परिस्थिती. तर त्याच्यामध्ये मी तिला तिची सवय बदल म्हणून नाही सांगितलं कधी. पण तिचं भयंकर कौतुक आहे, की ती सर्व तऱ्हेचे मासे आणते, सर्व तऱ्हेचे मासे साफ करते, सर्व तऱ्हेच्या माशाच्या रेसिपीज करते. ती त्या मला खायला घालते आणि स्वतः मात्र चाखूनही पाहत नाही. तर म्हणून मी तिच्याबद्दल माझ्या एका पुस्तकातही लिहिलंय, माझ्या पत्नीचा मत्स्ययोग म्हणून. तर माझ्या मनोगती पुस्तकामध्ये तिच्यावरती लेखच लिहिलाय मी. पण मुद्दा काय आहे, की तुमच्या सवयी खूप वेगळ्या असल्या तरी चालतं. माझ्या मते नवरा बायकोचं नातं हे मित्र-मैत्रिणीच्या नात्याचं एक वेगळं स्वरूप आहे. हां, अधिक त्याच्यामध्ये डायमेन्शन्स आलेले स्वरूप आहे. पण म्हणजे ते कसं आहे, बॅटर आहे ना बॅटर, कणिक आहे ना, ती मैत्रीची आहे. मग त्याच्यातून तुम्ही शेकडो पदार्थ तयार करा, की आमचे डॉक्टर अनिल अवचट आणि सुनंदा अवचट हे जे कपल आहे, तर त्याच्याकडून मी फार शिकलो नात्याच्या बाबतीत. दोघांचे स्वभाव अतिशय वेगळे आणि त्याच्यामध्ये एकमेकांनी एकमेकांच्या वेगळेपणाला जे स्वातंत्र्य दिलं. म्हणजे सुनंदानं अनिलला सांगितलं, की तुला लिहायचंय, तुला फिरायचंय, तर तू घरात आर्थिक जबाबदारी घेऊच नको. घर मी चालवेन, पैसे मी कमवेन. म्हणजे त्या काळामध्ये स्टिरिओटाईपच्या फारच विरुद्ध गोष्ट होती ती. त्यांनी ज्या काळात संसार सुरू केला त्या काळामध्ये. बट ऍट द सेम टाइम बाबाने म्हणजे अनिलने मुलींच्या संगोपनाची जबाबदारी खूप मोठी उचलली. म्हणजे जे आईचा परंपरागत भाग आहे तो. आता हे करत असताना त्यांनी दोघांनीही कुठेही हे तू काम माझ्यासाठी करतोयस, हे तू माझ्यासाठी केलंस, असा भाग कुठेच नाही आणला. तो भाग महत्वाचा आहे, की आपण जे एकमेकांसाठी करतोय त्याचे हिशोब न मांडणं. हिशोब मांडायला सुरुवात केली की गडबड होते सगळी. आपल्या थीमच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं, की ती व्यक्ती नसताना तुम्ही 23 वर्ष नातं रिफ्रेश ठेवू शकता. ग्रेट आहे. हे अतिशयच ग्रेट आहे. म्हणजे मग त्या नात्यामध्ये असं काहीतरी असलं पाहिजे ना. मग ते काय होतं? तर त्याच्यामध्ये एकमेकांच्या वैशिष्ट्यांचा स्वीकार होता. हं. हं. आणि त्या वैशिष्ट्यांच्या मध्ये काय बघितलं, सुनंदाने काय बघितलं बाबाच्या मध्ये, की ह्याला ना अ, हा त्याचा जो काही मार्ग आहे, लेखनाचा म्हणा, समाजकार्याचा म्हणा, हा खूप डेव्हलपमेंटला आहे, विकासक आहे. वेगळा असला तरी चांगला आहे, विधायक आहे. मी त्याला उत्तेजन देईन. बरोबर? बाबा पाहिलं, की ही उत्तम डॉक्टर आहे. ही उत्तम सायकियाट्रिस्ट आहे. तर तिला तिची करिअर करू दे. हे करताना ना कुणीच कुणावरती काही उपकार केला किंवा तुझ्यासाठी केलं, हे न बोलणं ही गोष्ट फार महत्वाची. आणि ते करत असताना ना प्रत्येकाला ते स्वातंत्र्य देणं ही गोष्ट फार महत्वाची. म्हणजे मी तुला दुसरं उदाहरण सांगतो जे मी पाहिलेलं जे नातं आणि जे मला फार आवडतं. माझा अभय दादा आहे म्हणजे डॉक्टर अभय बंग आहेत आणि डॉक्टर राणी बंग आहेत. तर हे दोघेही अतिशय हुशार, दोघेही म्हणजे ब्रिलियंट माणसं आहेत ती दोघे. तर ब्रिलियंट माणसांचे मतभेद होणारच. तर ते दोघे जण त्यांचे मतभेद कसे सोडवतात हे मी खूप बारकाईनं गेली 25-30 वर्ष त्यांच्या ऑलमोस्ट घराचा भाग असल्यामुळे पाहतोय. मला भयंकर आदर वाटतो त्या बाबतीबद्दल, त्या या दोघांचा.
म्हणजे इतर बाबतीत वाटतो तो आदर वेगळा, पण नात्याच्या बाबतीतला आदर मला असा वाटतो की ते दोघे जण, म्हणजे मी त्यांची खूप छान मतभेद आणि भांडणं पाहिली आहेत बरं का, अनुभवली आहेत जवळून. पण माझ्या असं लक्षात येतं की परस्परांबद्दलचा आदर कुठेही कमी नाही. I mean, in the bracket of respect for that person and that person's intellect and emotions, तुम्ही कडाक्याचं भांडू शकता. आणि ते भांडूनही तुम्ही त्याच्यानंतर सेम गोल साठी इतकी वर्ष काम करू शकता. म्हणजे नवऱ्याची एक्सप्रेस करण्याची पद्धत बायकोला कळली पाहिजे, बायकोची एक्सप्रेस करण्याची पद्धत नवऱ्याला कळली पाहिजे. आणि मग तू माझ्याच पद्धतीने एक्सप्रेस कर, हा हेका सोडायचा आपण एका बाजूने. बघा, तू माझ्यासारखंच एक्सप्रेस कर, हा हेका सोडायचा आपण. पण दुसऱ्या व्यक्तीला आपण जसं एक्सप्रेस करायला हवे आहोत तसं वागण्याचा प्रयत्न करायचा. लक्षात आलं? ह्या दोन्ही गोष्टी एकत्र व्हायला पाहिजे. लग्नामधल्या अद्वैताचा, एकरूपतेचा आणि एक परफेक्ट रोमॅन्टिक रिलेशनशिप ह्याचे माध्यमातनंही बरेच आयडियलायझेशन पोर्ट्रे केलं जातं. अशा वेळेला ह्याच्यामुळे एक काय चॅलेंज निर्माण होतं, किंवा आपण ह्याच्यामध्ये जे एक अस्तित्व व्यक्त नष्ट होतं का कधी? म्हणजे लग्न हे जोडपं आहे, पण मग व्यक्तीचं अस्तित्वच नाकारलं जातंय, असं होऊ शकतं का? म्हणजे ते आपण जो विचार करतोय ना चिन्मय, की पुरुष आणि स्त्रीच्या पारंपरिक भूमिकातून बाहेर पडले, तर मग तसं होणार नाही. पारंपरिक भूमिकेमध्ये असलं तर तू म्हणतोस तसं होऊ शकेल, निश्चितपणे होऊ शकेल, ते मला मान्य आहे. पण याच्यामध्ये मुद्दा आपण काय लक्षात घेऊया, की जे काही माध्यमांमधून दाखवलं जातं, तू म्हणालास तसं, ते ही परफेक्ट नाहीये. आपल्यासमोर तो परफेक्शनचा एक भास निर्माण करतात, आभास निर्माण करतात. माझं पहिल्यापासूनच म्हणणं असं आहे की रोमॅन्टिक असेल तर देर आर सर्टन पीपल हु आर व्हेरी फॅन्टॅस्टिकली कनेक्टेड रोमॅन्टिकली. मी असे नवरा बायको बघितले आहेत की जे रोमॅन्टिकली अनेक वर्ष गेली त्यांच्या जीवनाची, 30 वर्ष 40 वर्ष वैवाहिक जीवनाची गेली, आणि तरी सुद्धा ते असे मस्त रोमॅन्टिक आहेत. हा, एकमेकांच्या बाबतीमध्ये वंडरफुल. पण फक्त रोमांस हाच त्या नात्याचा एकमेव भाग आहे का? तर तसं मला वाटत नाही. मला असं वाटतं की रोमांस हा खूप महत्वाचा भाग आहे, त्याला मी अजिबात कमी लेखत नाही. आणि उत्तम रोमॅन्टिक देवाणघेवाण जर झाली आणि त्या पातळीवरची शारीर स्वरूपाची एकरूपता स्त्री पुरुषाच्या नात्यामध्ये अनुभवायला येणं, ही मी अत्यंत भाग्याची गोष्ट समजतो. आणि ही गोष्ट ज्यांना अनुभवायला मिळते ते लोक खास भाग्याचे आहेत असं पण समजतो. परंतु तेच एक नाही, त्याही पेक्षा मला असं वाटतं की नवरा आणि बायकोची जीवनविषयक मूल्य सारखी असणं आणि जीवनशैलीमध्ये फार मोठा फरक नसणं, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मला असं दिसतं की नवरा बायकोच्या जीवनविषयक मूल्य आणि जीवनशैली याच्यामध्ये जर खूप फरक असले तर तिथे नात्यामधला अंतराय हा खूप जास्त निर्माण होतो, असं मी म्हणजे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करताना पाहिलंय, वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा पाहिलंय. सो डॉक्टर, जेव्हा आपण जीवनविषयक मूल्यांबद्दल बोलतो तेव्हा कधी कधी आपण जोडपी अशी बघतो की राजकीय दृष्ट्या विचार वेगळे आहेत, किंवा एक जण नास्तिक असतो, कर्मकांडात विश्वास ठेवणारा असतो, एक जण आस्तिक नास्तिक असे फरक असतात जे खूप टोकाचे असतात, किंवा एखाद्याला सरळ धोपट आयुष्य जगायचं असतं, दुसरा खूप महत्वाकांक्षी असू शकतो. जेव्हा असे मूलभूत बदलांचे फरक क्लॅश होतात, तेव्हा या गोष्टीला, या मतभेदांना आपण एकमेकांना स्वीकारलं असेल, नात्याला स्वीकारलं असेल, तर कसं मॅनेज करायचं? नाही, नात्याला स्वीकारलं तर ते मॅनेज होतात, मग काहीच नाही करायला लागत. सी द पॉइंट इज की अडचण केव्हा निर्माण होते? जेव्हा स्वीकार नसतो तेव्हाच अडचण निर्माण होते. जर स्वीकार असेल तर अडचण निर्माणच कशाला होईल? म्हणजे आस्तिक आणि नास्तिक हा तू घेतलेला मुद्दा आपण घेऊया. मी असे खूप जण पाहिलेले आहेत की एक पार्टनर हा
अगदी सगुण साकार श्रद्धेने भक्ती करणार आहे, आणि दुसरा पार्टनर आहे तो देवळात सुद्धा न जाणार आहे. हं, हरकत नाही ना. जोपर्यंत तुम्ही दोघे जण घरी आलेल्या भुकेल्या माणसाला नीट आदराने वागवताय, किंवा तुमच्याकडे सेवा देणाऱ्या सर्व लोकांना माणूस म्हणूनचा रिस्पेक्ट देताय, माझ्या मते तुम्ही देवळात जा किंवा पूजा करा, प्रश्न कुठे येतो? मानवी व्यवहारात तुमची सहिष्णुता आहे का नाही? मानवी व्यवहारात तुम्ही आस्थेने बघताय का नाही? हे जर तुम्ही दोघे जण पार्टनर म्हणून बघताय, तर मग तू गणपतीची पूजा कर आणि तू अजिबात देवाला मानू नको. प्रॉब्लेम काय आहे? म्हणून माझं म्हणणं तेच आहे, की तुमचे वेज जे आहेत, म्हणजे आता समजा एक पार्टनर आहे, त्याला त्यातून शांती मिळते. एक ती पूजा करून शांती मिळते, काय जपजाप्य करून शांती मिळते, ती करतोय तो. दुसरा करत नाहीये. पण दोघांची मानवी व्यवहारात सहिष्णुता आहे का नाही? माझ्यासाठी तो मुद्दा महत्वाचा आहे. तो मुद्दा जीवन मूल्यांचा आहे. म्हणून आपण जर अशा पद्धतीने पाहिलं ना त्याच्याकडे, तसंच महत्वाकांक्षेच आहे बरं का. एक माणूस अत्यंत महत्वाकांक्षी आहे, समजा दुसरा नाहीये, पण त्याच्यामध्ये जर नात्याचा एक्सेप्टन्स असेल, तर एक माणूस दुसऱ्या माणसाला योग्य पद्धतीने आणि स्वतःच्या स्वभावाला अनुरूप अशा तऱ्हेची मदत करूच शकतो की. म्हणजे त्यामध्ये फिसकटतात कधी गोष्टी. गोष्टी त्यावेळेला फिसकटतात जेव्हा स्वीकार कमी पडतो. स्वीकार जिथे कमी पडतो तिकडे गोष्टी फिसकटतात. मग काय होतं, आधी तुम्ही ज्या गोष्टी आयडियल किंवा स्वप्नील म्हणून स्वीकारलेल्या असतात, त्या गोष्टी नंतर त्या स्वप्नवत नाहीत किंवा स्वप्नमय नाहीत, हे तुमच्या लक्षात येतं. मग ते तुमच्या लक्षात आल्यावरती त्याचा जर तुम्ही स्वीकार केलाच नाही किंवा त्या आयडियललाच धरून बसलात आणि हे आता नाही म्हणजे सगळं संपलं असं म्हणालात, तर मग नात्यामधलं अंतर हे खूप जास्त प्रमाणात वाढत जातं. त्यामुळे हे आपल्याला बघायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जी मी तुला म्हणालो, की नात्यांच्या मध्ये जोपर्यंत ठपके ठेवणं, लेबलिंग आणि दोषारोप येत नाहीत, भांडणं झाली तरी दोषारोप आले की नातं संपतं. म्हणजे ते संपतं इन द सेन्स ते सुकायला सुरुवात होते. आणि मग त्या दोषारोपामध्ये काय होतं, दोन्ही बाजूने तो इगो, अहंकाराचा विषय बनतो. मग नात्याचं कोर्ट बनतं, की सोशिकता नावाची जी गोष्ट आहे, ती बऱ्याच वेळेला माणसांच्या मध्ये, माणसं म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांच्या मध्ये अतिशय अडचणीत असलेल्या, म्हणजे आपल्याला वाटतं की अरे हे प्रथमदर्शनी नवरा बायको मला विरूप वाटतंय, कसं काय करतात हे एकमेकांचं, असं पण आपण बघतो ना. मग स्वीकार कळतो आपल्याला. म्हणजे माझ्याकडे एक स्किझोफ्रेनिया झालेल्या स्त्रीचा पती असतो, जो 25 वर्ष 30 वर्ष तिचं उत्तम पाहतोय. हा, आणि मग असं वाटतं की अरे कशाला हिला घेतली, म्हणजे डिवोर्स पण दिला आपली असती. तो म्हणतो नाही, माझी आहे, हे नातं आहे आणि ह्या नात्याचं पावित्र्य मी मनोमन मान्य केलेलं आहे, त्याच्यातून आलेली जबाबदारी मी मनोमन मान्य केलेली आहे. मग ना त्याला ती माणसं स्वतःच चांगलं लॉजिक निर्माण करतात. मग तो मला काय म्हणतो, नवरा किंवा, आणि त्या बायकोला आधी आजार होता हे सांगितलेलं नव्हतं त्याला, लग्न झालेलं, नंतर कळलं की बायकोला आजार आहे. तो म्हणतो की अहो, आजार व्हायचाच असता आणि नंतरच झाला असता तर मी केलंच असतं ना. त्यांचं चुकलं, त्यांनी मला आधी सांगायला हवं होतं. पण त्याच्यात हिचा काय दोष आहे, इतकं तो त्याचं मन मोठं करतो त्या नात्यासाठी. तेव्हा ते आपल्याला विषम वाटणारं नातं टिकतं, नुसतं टिकत नाही, ते भक्कम होतं. असंच उलट उदाहरण घेऊ, की आमचे अल्कोहोलिक व्यसनी नवरे असतात त्यांच्या बायका, की तिथे आपल्याला, तुला आणि मला बघताना असा प्रश्न पडतो, की ही बाई या नवऱ्याबरोबर का राहते, हिला या नात्यामधून काय मिळतंय, असा प्रश्न पडतो आपल्याला. पण तरी सुद्धा ती बाई तो चंग सोडत नाही. आणि बऱ्याच वेळेला आम्ही असं बघतो की त्याच्यानंतर हा माणूस सुधारतो सुद्धा, व्यसन सोडतो सुद्धा, किंबहुना त्याच्या व्यसन सोडण्याला एक फार मोठं महत्वाचं योगदान
कॉन्ट्रीब्युशन ती बायको करते. म्हणजे पुन्हा लक्षात घे, दिसणाऱ्या विषमता ह्यांच्यावरती स्वीकार शेवटी मात करतो.